अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर ते वायगाव दरम्यान आयोजित करण्यात आलेली कावड यात्रा यंदा परिसरामध्ये विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली। जय भोलेच्या गजरात आणि ढोल ताशांच्या तालावर तरुण, महिला, शेतकरी आणि शेतमजुरांनी या भक्तिमय यात्रेत मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। नागरिकांनी ठिकठिकाणी आरती आणि पूजा करून यात्रेचे स्वागत केले असून या यात्रेनं परिसरात सर्वधर्म समभाव व सामाजिक एकोप्याचा संदेश दिला। पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर ते वायगाव दरम्यान काढण्यात आलेली कावड यात्रा यंदा विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली आहे। जय भोलेच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही कावड यात्रा उत्साहात पार पडली। या यात्रेत सर्व धर्म समभावाचा संदेश देत तरुण मंडळ, महिला मंडळ, शेतकरी, शेतमजूर आणि मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी आरती आणि पूजा करत कवाड यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत केलं। ढोल ताशांच्या गजरासोबतच डीजेच्या तालावर तरुणाई आणि महिलांनीही उत्साहात सहभाग घेतला। जय भोलेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेलं। श्रावण मास निमित्त आपल्या वायगाव येथे भव्य दिव्य अशा कावड यात्रेचं आयोजन केलेलं आहे। तरुण मंडळींचा उत्साह आणि महिला मंडळी, पुरुष मंडळी तसेच सर्व गावकऱ्यांसमवेत आमच्या इथे वायगाव येथे असे भव्य दिव्य असे आयोजन केलेले आहे आणि सर्वजण या कावड यात्रेचा अतिशय आनंद घेत आहे। अतिशय शिस्तीप्रमाणे कावड यात्रा पुढे जात आहे। धन्यवाद।